नमस्ते. प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत रताळ्यापासून अगदी टेस्टी आणि सॉफ्ट अशा पोळ्या. इथे मी रताळ्यांना छान असती अगदी शिजून घेतलेले होते, त्याला थंड करून घेतले आणि त्याचे पूर्णपणे साल काढून घेतले. इथे मी 3 रताळे घेतलेले आणि एका साईडला इथे मी गुळाचं पाणी कोमट करून घेतलेलं आहे. गूळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता, तुम्हाला जसं गोड हवं तसं. आपण त्यानंतर एका भांड्यामध्ये ना पूर्ण रताळे असे अगदी छान मॅश करून घ्यायचं आहे, कुठेही चंक्स राहता कामा नये. तर आता रताळे मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 कप गव्हाचं पीठ. 2 कप गव्हाच्या पिठामध्ये मग आपण टाकणार आहोत जायफळ आणि वेलदोड्याची पूड. याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि अगदी सॉफ्ट पूड येण्याकरता इथे मी 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि गुळाचं पाणी घेतलेलं आहे त्याप्रमाणे अगदी थोडं थोडं टाकून पहिल्यांदा डो मळून घ्यायचा आहे. जेवढं लागेल तेवढंच पाणी टाका, एकदम ओतू नका. अशा पद्धतीने तुम्हाला मीडियम टू सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे. इथे एका साईडला मी कढई ठेवायला गरम करत ठेवलेली आहे, त्या तेल टाकून अशा पद्धतीने लहान तुम्ही छोट्या किंवा मोठ्या तुमच्या आवडीच्या आकाराच्या पुऱ्या बनवून गरम गरम कडकडीत तेलामध्ये अशा मस्तपैकी तुम्ही गोल्डन ब्राऊन कलरचा येऊस्तोपर्यंत रंग तोपर्यंत तळून घेऊ शकता. हे बघा किती मस्त टम्म फुललेली आहे पुरी, तुम्ही पाहू शकता अगदी टमटमीत फुललेली आहे. अशा पद्धतीने आपण दुसरी पोळीसुद्धा टाकून घेऊया, तळून घेऊया आणि ही सुद्धा अगदी मस्त गोल्डन ब्राऊन कलरची येऊस्तोपर्यंत आपण तळून घेणार आहोत. सगळ्या पुऱ्या अगदी टम्म फुलतात बिलकुल आणि बऱ्याच वेळपर्यंत फुललेल्या राहतात, अगदी सॉफ्ट लागतात. मुलं किंवा म्हातारी माणसं अगदी सहज खातील आणि आवडीने खातील अशी ही पुरी बनते. तर तुमच्याकडे रताळे असतील किंवा तुम्ही विकत कधी आणले तर मुलं रताळे खायला आनाकानी करतात, तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना पुऱ्या बनवून देऊ शकता. हे बघा सगळ्या पुऱ्या आता तळून झालेली पण मला 5 मिनटं झालेले आहेत, तरीसुद्धा अगदी सगळ्या पुऱ्या फुललेल्याच आहे आणि अगदी आतमध्ये सुद्धा सॉफ्ट दिसतात. टेस्टला तर खूप भन्नाट लागते ही रेसिपी. अगदी तुम्ही अशासुद्धा खाल्ल्यानं पुऱ्या तरी पण छान लागतात, पण तुम्ही यांना दहीसोबत किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात आणि अशा जरी खाल्ल्या तरी पण छान लागतात. कुठलीही तुम्ही पुरी उचला अगदी सगळी टमटमीत फुललेल्या आहेत आणि खूप सॉफ्ट लागतात. तर तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रेसिपीला शेअर करा आणि प्रगतीज किचन रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.